आजची आपली रेसिपी आहे मशरूम मटर मसाला। रेस्टॉरंट ढाबावरती जशी मशरूम मटर मसाला मिळतो तसंच अगदी घरी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगणार। एकदा नक्की बनवून बघा, चवीला एकदम अप्रतिम लागतो। अगदी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं विसराल एवढं चविष्ट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवायला सांगणार आहे। तर मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे मशरूम। तर मी इथे एक पॅकेट मशरूम घेतलेला। तर हे मशरूम बघा वरती थोडी डस्ट आहे ती आपल्याला क्लीन करायची आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते ज्याने मशरूम जे आहेत आपले एकदम क्लीन होणार आहेत। तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर 2 चमचे मी इथे गव्हाचं पीठ घालते। गव्हाच्या पिठामुळे काय होईल, आपण थोडंसं आणि यामध्ये पाणी घालूया म्हणजे जे मशरूम आहेत व्यवस्थित क्लीन होतील। थोडंसं हलक्या हाताने याला थोडंसं हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे। जास्त जर हार्डली तुम्ही मिक्स करायला गेला तर ते तुटू शकतात, कारण मशरूम एकदम सॉफ्ट असतात। आता थोडंसं पाणी आपण अजून घालूया आणि अगदी 2-3 चमचेच मी पाणी घातलेलं आहे, जास्त नाही। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मशरूमला पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि मग आपण ना थोडंसं हाताने असं रफ करत राहायचं आहे, म्हणजे वरची जी डस्ट वगैरे आहे ती व्यवस्थित निघून येईल। अगदी हलक्या हाताने याला थोडंसं रगडायचं आहे। मग एकदम मशरूम बघा तुम्ही बघाल एकदम क्लीन होतील। नाहीतर जर तुम्ही असेच मशरूम क्लीन करायला गेलात तर ते होत नाही। त्यामुळे गव्हाच्या पिठाने मशरूम व्यवस्थित क्लीन होतात। आता हे सर्व मशरूम मी क्लीन करून घेते थोडंसं पाणी घालून, जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला। आणि थोडंसंच फक्त असं मिक्स करत राहायचं आहे, रगडत राहायचं आहे आपल्याला। तर हे बघा मशरूम आपले मस्त क्लीन झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त मशरूम क्लीन झालेले आहेत। हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं आपल्याला। तर मी ते 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत। बघा मशरूम एकदम क्लीन झालेले आहेत। आतली वरची जी डस्ट होती ती पूर्ण निघून गेली आहे। आता याचं पाणी सर्व काढून टाकायचं आहे आणि याची आपल्याला कटिंग करायची आहे। तर आता हे मशरूम थोड्या मोठ्या साईजचे आहेत। तर वरचं जी देठ असतो ना, देठाकडचा जरा हाड भाग तो आपल्याला काढून टाकायचा आहे। मशरूम यापेक्षाही छोटेही येतात, मोठेही येतात। आता हे मशरूम मोठ्या साईजचे आहेत म्हणून याचे मी मशरूमचे 4 पीसेस करते। जर मशरूम तुमच्याकडे छोटे असतील तर मग 2 पीसेस केलात तरी चालेल। तर या मशरूमचे असे मी 4 पीसेस करून घेते। बघा प्रत्येक वेळी तो वरचा भाग जो असतो हाडवाला तो काढून टाकायचा आहे, लक्षात ठेवा। आणि एका मशरूमचे मी 4 मशरूम करून घेते। ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। आणि मशरूम तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली मिळतील। आता हे मशरूम मी सर्व कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला थोडंसं मॅरिनेट करायचं आहे म्हणून थोडंसं मीठ घालते आणि सोबतच थोडीशी पाव चमचा एवढाच मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे तुम्ही दही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित आपण या मशरूमला चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित लावून ठेवायचं आहे। आता मशरूम आपले मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर इथे मी 2-3 चमचे तेलामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 6 लवंगा, 1 काळी मिरी आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे थोडंसं। आणि हा मसाला थोडासा जो आहे थोडासा मिक्स करून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे मी एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। बघा जेवढं बारीक होईल तेवढं कापून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। अगदी सोपं आहे, यामध्ये जास्त काहीही तुम्हाला त्रास होणार नाही, काहीही हार्ड अशी रेसिपी नाही आहे, बनवायला एकदम सोपी आहे आणि अगदी रेस्टॉरंटसारखीच लागते। आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालूया आपण आलं लसूण पेस्ट। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं होतं। थोडं पाणी घालून याची बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे। कांद्याबरोबर आता आलं लसूण पेस्ट घातलं का तीही व्यवस्थित फ्राय होते आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो। त्यामुळे कांद्याबरोबरच थोडासा कांदा भाजला गेला का आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची। आता आलं लसूण पेस्ट घातली ना की थोडासा कांदा खाली लागला जातो, त्यामुळे थोडं मिक्स करत राहायचं। आता कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची मी पेस्ट करून घातलेली आहे। पेस्ट केल्यामुळे काय होते, ग्रेव्ही मस्त दाटसर होते। जर असं तुम्हाला करायचं नसेल तर टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलात तरी चालेल। आता आपण टोमॅटो घातला आहे म्हणून थोडंसं आधी मीठ घालूया, कारण आपण
जे मशरूम आहेत त्यांना मॅरिनेट करण्यासाठीही मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी जास्त प्रमाणात मीठ घालू नका. ज्या भाज्याच्या क्वांटिटीप्रमाणे थोडं कमीच घाला. तर हे मीठ आपण घालून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि जेवढे ग्रेव्हीला आपण छान शिजवून घेऊ, फ्राय करून घेऊ, तेवढंच आपली ग्रेव्हीला छान टेस्ट येईल. आता यामध्ये घालायचं आहे काजूची पेस्ट. तर साधारण 10-12 काजू मी घेतले होते आणि त्याची पेस्ट करून इथे घातलेली आहे. काजू थोडा वेळ गरम पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग त्याची पेस्ट करायची, म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. आणि तीही आपल्याला टोमॅटो बरोबरती मस्त अशी फ्राय करून घ्यायची, चांगली शिजवून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, आपल्या ग्रेव्हीला छान असं दाटसरपणा येतो आणि काजूमुळे टेस्टही छान येते. त्यामुळे मस्त असं मिक्स करून आपण ही परतून घ्यायची आहे. आता जेवढी ग्रेव्ही आपली शिजेल चांगली, तेवढीच आपली मशरूमची भाजी छान टेस्टी होणार आहे. आता यामध्ये मसाले ॲड करूया. तर पाव चमचा घातलेली हळद आणि 1.5 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, कारण अर्धा चमचा आपण मशरूमलाही मॅरिनेट करण्यासाठी लावला होता. सोबतच इथे अर्धा चमचा जिरं पावडर आणि 1 चमचा भरून मस्त मोठा धने पावडर घालायची आहे. सोबतच इथे मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. यामुळे मस्त आपले ग्रेव्हीला छान टेस्ट येणार आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर मशरूम मटर मसाला बनवला तर तुम्हीही रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी मशरूम मसाला घरी बनवू शकता. आता हे सर्व मसाले आपण मस्त ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता सोबतच अर्धा चमचा मी छोटा कसुरी मेथी घातलेली, जास्त घालू नका. मशरूममध्ये कसुरी मेथी जास्त नाही चांगली लागेल, अगदी थोडीशी, अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी घातलात तरी चालेल. आता तेही आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये घालूया मटार. तर इथे मी थोडेसे मटार घेतलेले आहे, साधारण अर्धा कपपेक्षा थोडे कमीच आहेत आणि आपण तेही शिजवून घेणार आहोत. मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून आपण याला शिजवून घ्यायचं आहे, कारण मटार थोडंसं टाईम लागतो शिजण्यासाठी, कारण हे मी फ्रेश मटार घेतलेले आहेत. जर तुम्ही फ्रोझन मटार घेणार असाल तर त्याला जास्त वेळ लागत नाही. आता ह्यांना शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं घालूया पाणी. तर साधारण पाव कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि ही ग्रेव्ही आपण मस्त अशी मटार शिजेपर्यंत चांगली शिजू द्यायची आहे. याला आता कवर करून आपण साधारण 5 मिनटं शिजून घेऊ. मटारला एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आपल्याला. 5 मिनटं झालेली आहेत. मटार आपले बघा मस्त थोडेसे सॉफ्ट झालेत, पूर्ण शिजणार नाही, कारण आपल्याला ह्याला परत मशरूम बरोबर शिजवायचं आहे. तर मस्त असं तेलामुळे बघा ग्रेव्ही खूप छान दिसते आणि अगदी कलरही रेस्टॉरंटसारखा आलेला आहे. आता ह्यामध्ये घालूया जे मशरूम आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते, आणि मिक्स करताना थोडं हलक्या हाताने मिक्स करा, कारण मशरूम एकदम सॉफ्ट असतात त्यामुळे ते तुटू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक मिक्स करा. आणि आता मशरूमलाही स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालू नका, नाहीतर एकदम पातळ अशी ग्रेव्ही तयार होईल. म्हणून थोडंसंच पाणी घालूया आपण. साधारण पाव कप एवढंच मी पाणी घालते, जास्त नाही. आणि याला कवर करून आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनटं, 7-8 मिनटामध्ये ही मशरूम तयार होतात. तर साधारण मी 10 मिनटं ठेवते, म्हणजे व्यवस्थित मशरूम शिजले जातील. आता यामध्ये घालूया गरम मसाला पावडर आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपण आता शिजू देणार आहोत. किती छान दिसते बघा, खरंच एकदम अप्रतिम चवीला लागतं. तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आता याला आपण कवर करून 10 मिनटं शिजू देऊ. एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. तर मशरूम आपले मस्त शिजले आहे. 7-8 मिनटं झाली, जास्त मी शिजवलं नाही आहे, पण शक्यतो सांगते तुमच्या गॅसच्या फ्लेमवरती अवलंबून आहे. साधारण 10 मिनटंही लागू शकतात. तर मशरूम मसाला आपला तयार झालेला आहे. तर आता घालूया कोथिंबीर वरून, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत मिक्स करून घेऊया. तर बघा आपली गरमागरम अशी मशरूम मटर मसाला तयार आहे. रोटी किंवा चपाती, नान बरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर खावीशी वाटेल त्याच्यावर खाऊ शकता. तर नक्की बनवा आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. घरी काही फंक्शन असेल, कोणी पाहुणे येणार वगैरे असेल, तर या पद्धतीने थोडं वेगळं काही तुम्हाला जर बनवायची इच्छा असेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.